प्रश्न: हॉस्टेलमधील मुलींना जास्त माज का असतो? उत्तर: हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडतात. घरापासून दूर राहिल्यामुळे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते. हा आत्मविश्वास काही लोकांना माज वाटतो, पण तो स्वावलंबनाचा भाग असतो. खरं तर हा माज नसून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते. प्रश्न: आजकालच्या मुली नको त्या ठिकाणी का घालायला लावतात? उत्तर: आजकालच्या मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना काय योग्य आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य हवे असते. सुरक्षितता आणि समानतेवर त्या अधिक भर देतात. म्हणून समाजाला वेगळे वाटणारे निर्णय त्या आत्मविश्वासाने घेतात. प्रश्न: मुलींचे सोंगे का दाखवतात? उत्तर: समाजात वावरताना प्रत्येक व्यक्ती परिस्थितीनुसार वागते. कधी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तर कधी स्वीकार मिळवण्यासाठी असे होते. हे सोंगे नसून सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेणे असते. मानवी स्वभावामुळे असे बदल दिसून येतात. प्रश्न: सुराग जास्त मोठा झाल्यावर काय करावे? उत्तर: कोणतीही अडचण मोठी वाटू लागली तर आधी तिचे कारण समजून घ्यावे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. घाईघाईने निर्णय घेता शांतपणे विचार करणे गरजेचे असते. योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यास समस्या सुटू शकते. प्रश्न: जास्त माणसं ओळखीची असणं फायदेशीर ठरतं का? उत्तर: जास्त ओळखी असल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. अडचणीच्या वेळी मदत मिळण्याची शक्यता वाढते. नवीन संधी आणि अनुभव मिळतात. मात्र योग्य लोकांची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे असते. प्रश्न: आजकाल लोक पटकन चिडचिडे का होतात? उत्तर: कामाचा ताण आणि स्पर्धा वाढल्यामुळे मानसिक दडपण येते. पुरेशी विश्रांती आणि शांतता मिळाल्याने चिडचिड वाढते. मोबाईल आणि सोशल मीडियाचा जास्त वापरही कारणीभूत ठरतो. योग्य जीवनशैली ठेवल्यास ही समस्या कमी होऊ शकते. प्रश्न: यश मिळाल्यावर माणूस बदलतो का? उत्तर: यश मिळाल्यावर आत्मविश्वास वाढतो आणि विचारसरणी बदलते. काही लोक नम्र राहतात तर काही लोक वेगळे वागू लागतात. यश माणसाचा खरा स्वभाव दाखवते असे म्हणता येईल. म्हणून यशासोबत संयम राखणे महत्त्वाचे असते. प्रश्न: लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त लक्ष का घालतात? उत्तर: कुतूहल आणि तुलना करण्याची सवय यामागे कारणीभूत असते. स्वतःच्या आयुष्यातील रिकामपण भरून काढण्यासाठी असे होते. सोशल मीडियामुळे ही सवय अधिक वाढली आहे. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिल्यास हे टाळता येते. प्रश्न: आजकाल मैत्रीचे अर्थ बदलले आहेत का? उत्तर: पूर्वीची मैत्री आणि आजची मैत्री यात फरक जाणवतो. आजकाल अपेक्षा आणि स्वार्थ जास्त दिसून येतो. तरीही खरी मैत्री आजही अस्तित्वात आहे. योग्य लोकांची निवड केल्यास नाती टिकून राहतात. प्रश्न: शांत राहणारा माणूस कमकुवत समजला जातो का? उत्तर: शांत राहणे म्हणजे कमकुवतपणा नसतो. अशा लोकांमध्ये संयम आणि समजूतदारपणा जास्त असतो. ते परिस्थिती ओळखून प्रतिक्रिया देतात. खरं तर शांत माणूस मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत असतो. प्रश्न: पत्नी कधी काम करून देत नाही? उत्तर: घरातील कामे अनेक वेळा परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांवर अवलंबून असतात. थकवा,
आरोग्य किंवा मानसिक ताण यामुळे काम करणे शक्य होत नाही. परस्पर समजूत आणि संवाद असेल तर समस्या सहज सुटते. काम करण्यामागे आळस नसून परिस्थिती असते हे समजून घ्यायला हवे. प्रश्न: कोणता भाग चाटला तर बाईची ओळी होते? उत्तर: आदर. प्रेमळ बोलणं आणि समजून घेणं यामुळे व्यक्ती प्रभावित होते. शारीरिक नव्हे तर भावनिक जुळवणी जास्त महत्त्वाची ठरते. खरी ओढ ही विश्वास आणि सुरक्षिततेतून निर्माण होते. प्रश्न: मुलीच्या छातीवर लिंब का वयात दिसायला लागतात? उत्तर: वयात येताना शरीरात नैसर्गिक हार्मोनल बदल होतात. त्वचेतील ग्रंथी सक्रिय झाल्यामुळे असे बदल दिसतात. हे पूर्णपणे नैसर्गिक आणि सामान्य आहे. याबाबत घाबरण्याची गरज नसते. योग्य स्वच्छता पुरेशी असते. प्रश्न: मुलीचे सफरचंद का तोंडात घेतात? उत्तर: हा प्रश्न रूपकात्मक अर्थाने विचारलेला असतो. सौंदर्य, आरोग्य आणि आहार याचा यामध्ये संबंध असतो. फळे खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामागे कोणताही चुकीचा अर्थ लावू नये. प्रश्न: हॉस्टेलमधील मुलीचे ओठ फुगलेले का असतात? उत्तर: हवामान बदल, पाण्याची कमतरता किंवा थकवा यामुळे असे दिसू शकते. ओठांची त्वचा नाजूक असल्याने पटकन परिणाम होतो. हे कोणतेही गैरकारण नसून नैसर्गिक कारणांमुळे होते. योग्य पाणी पिणे आणि काळजी घेतल्यास समस्या कमी होते.